नाशिक पोलीस इन ॲक्शन मोड, एक दिवसात 100 टवाळखोरांवर म्हसरूळ पोलिसांची कारवाई। रस्त्यांवरील गुन्हे नियंत्रणासह कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेत रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर थांबून टवाळखोरी करणाऱ्यांची, मुलींची छेडछाड करणाऱ्यांची धरपकड सुरू केली। पोलिसांच्या या कठोर भूमिकेमुळे अनेकांचे धाबे दणाणले। सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारींना टवाळखोरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले। महाविद्यालय आणि शाळा सुरू झाल्यानं शहरात टवाळखोरांचा उपद्रव सुरू झालाय, त्यामुळे सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई सुरू करण्यात आली आहे। विशेष म्हणजे पोलीस ठाणे अंतर्गत पोलिसांनी काल रात्री उशिरापर्यंत 100 टवाळखोरांवरती कारवाई केली आहे। यामध्ये विना हेल्मेट, ट्रिपल सीट, बिना कागदपत्र असलेली दुचाकी चालवणारे, मुलींची छेडछाड करणारे अशा एकूण 100 टवाळखोरांवरती म्हसरूळ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या अध्यक्षतेखाली पोलिसांनी कारवाई केली आहे। यापुढेही अशीच कारवाई करणार असल्याचं यावेळी दबंग पोलीस महिला अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी सांगितलंय। वृत्तसंकलन रफिक सय्यद। नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णे सर आणि माननीय झोन 1 सर किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रीट क्राईम प्रिव्हेंट करण्यासाठी, म्हणजे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी आम्ही आज रोजी मखमलाबाद गाव आणि म्हसरूळ गाव, म्हणजे म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सिनियर पीआयच्या अधिपत्याखाली आम्ही एक 3 टीम रवाना केलेल्या आहेत आणि 3 टीमच्या अनुषंगाने ही वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केलेली आहे। याच्यामध्ये 100 टवाळखोर मुलांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच 15 विदाऊट डॉक्युमेंट्सची जे काही गाड्या आहेत या मुलांच्याकडून आम्ही ह्या जप्त केलेल्या आहेत। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। हे मेन म्हणजे टवाळखोर जी मुलं आहेत त्यांच्याकडून मुलींची छेडछाड असेल किंवा इतर कोणताही स्ट्रीट क्राईम होऊ नये किंवा भविष्यात अशा प्रकारच्या मुलांच्याकडून कुठल्याही कारवाया ह्या वारंवार आमच्याकडून केल्या जातील, ज्याप्रमाणे ह्या जे टवाळखोर मुलं आहेत हे कमी प्रमाणात बाहेर पडतील आणि कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही। यांना काय सूचना देण्यात आल्या? आता ह्या टवाळखोर मुलांच्या आमच्याकडे एक रजिस्टर आहे, तर त्याच्यामध्ये त्यांची नोंदी घेऊन त्यांच्या आईवडिलांना बोलवून आम्ही त्याप्रमाणे समज देत आहोत। किती मुलांवर कारवाई झाली? 100 मुलांच्यावर कारवाई केलेली आहे, टवाळखोर मुलांच्यावर। यापुढे ही कारवाई चालू राहणार आहे? आम्ही यापुढेही कंटिन्यू कारवाई चालू राहणार आहे।